फुलांच्या हत्या, 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतलीत कानेरे, सावरकर, पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी. हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणाचा आम्ही आढावा का घेतो, तर नाशिकमध्ये काय झालं दिनकरराव, दत्ता नाना, हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याच्यावर लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलंय, दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. फार मोठ्या संख्येनं नाशिककर रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे. आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे आम्ही इतकंच सांगू, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा येतील, नगरपालिका येतील. व्होट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगस. नाशिक मध्ये हे 3-3, 4-4 आमदार शक्य आहे का जिंकणं? काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली होती? चोऱ्या माऱ्या, वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला. इकडले आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना आपण घालवूच. पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. मी वारंवार सांगतो, हे चित्र आपल्याला राज्याचं बदलायची जबाबदारी नाशिक पासून आपण सुरू करूया. पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभारी आहे की या जन आक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तर नाशिकमधली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा निघाला. नाशिकमधला पुढील कार्यक्रम हा संयुक्तच होणार असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय. नाशिकने हाच संदेश दिला आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर नाशिकमध्ये युतीची सुरुवात झाली असं देखील संजय राऊतांनी म्हटलं. आणि हे चित्र बोलकं आहे की मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहेत.